पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती. स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल. हत्येचा मास्टरमाइंड आणि मुख्य आरोपीला तात्काळ शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली शहरातील राहतवाडे साईबाबा नगर परिसरात सामाजिक कार्यकर्ते तसेच शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर नातेवाईक, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी आरोपींच्या तात्काळ अटकेच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मृतक मंगेश काळोखे यांच्या पत्नी म्युनिसिपल वर्कर मानसी काळोखे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या माणूस हत्येचा मास्टरमाइंड आणि मुख्य आरोपीला शोधून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आणि तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी मानसी काळोखे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. अजून माझ्या पप्पांना न्याय का नाही भेटला? सगळे आरोपी, अर्धे आरोपी फरार आहेत. अजून ते मोकाट फिरतायत. न्याय कधी भेटेल? आज 12 दिवस झाले. माझ्या पप्पांच्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. एवढं निर्गुणपणे मारले त्यांना. उपमुख्यमंत्री साहेब वगैरे इथं आले होते, काय सांगितलं होतं आणि तशा पद्धतीनं कारवाई पुढे गेली का? काय समाधानी आहात का तुम्ही? आपण लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू घालू, पण अजून काहीच नाही झालेलं आहे. एक म्हणजे बापाची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ नाही शकत काय, तुम्ही आयत असं काय? त्यांची चुकी काय होती? त्यांनी गावासाठी सगळं केलं, घरात कमी आणि गावासाठी जास्त. हीच त्यांची चुकी होती का? त्याच्यापुढे राजकीय नेते पण उभे राहायला डगमगते का? आपण पडलो तर आपल्याला, आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून, हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का? आपण निवडून नाही आला पाहिजे, आम्ही निवडून आलो तर आम्ही हा प्रकार घडलाय. गणेश विचार. दादा, आज 12 दिवस हत्येला झालेला आहे, मात्र काही आरोपी त्यांना अटक केलेली आहे, मात्र काही आरोपी फरार आहेत. त्याबद्दल आपलं काय मत आहे? माझं मत आहे का आम्ही काल कोर्टात गेलेलो, त्यांची तारीख होती सुधाकर घाडे, भरत भगत यांची. ते अटकपूर्व बेल मारत होते, तर त्यांचा रोल आता SP मॅडमने सांगितलंय का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा. तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला, अजून त्यांचा हात नाही याच्यात? त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा, त्याच्यात त्यांचा हात आहे हे मी 100% सांगू शकतो. असे 10 कॉल भरत भगत यांचे 26 तारखेला गेलेले रवी देवकर यांना. असे 10 कॉल गेलेत आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी देवकर भरत भगत यांच्या. भरत भगत हे त्यांचा हात 100% आहे. अजून त्यांचा तपास कधी होईल? SP मॅडम काय करताय त्याच्यात? आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली, ते येऊन आम्हाला मारतील. माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काही लोक. रवी देवकर यांच्यासोबत ते 4ही घरं गायब केलेली आहेत त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत. आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या. स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल.